नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 22 मार्च 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, कोणत्या योजनेतून किती पाणी चालू आहे आणि उजनी धरणाची टक्केवारी किती खाली घसरलेली आहे, त्याबरोबर एकूण पाणीसाठा किती आहे, उपयुक्त पाणीसाठा किती आहे, याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 92.80 TMC, तर एकूण पाणीसाठा हा 29.14 TMC एवढा खाली आलेला आहे. तर टक्केवारीकडे बघितलं तर 54.39% उजनी धरण आलेलं आहे, म्हणजे 55च्या आत उजनी धरण आलेलं आहे आणि या येणाऱ्या 5-6 दिवसात 50च्या खाली उजनी धरण जाणार आहे. सध्याला सिनामाडा उपसा सिंचनमधून 315 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. दहेगावमधून 60 क्युसेकचा विसर्ग चालू आहे आणि बोगद्यामधून 900 क्युसेकचा विसर्ग चालू आहे. कालव्यातून जो विसर्ग 1800 क्युसेकचा होता तो कमी करत करत काल तो बंद करण्यात आला, परंतु आज सकाळी 8 वाजता तो विसर्ग पूर्ववत करण्यात येणार आहे. 1000 क्युसेकनं पाणी सोडण्यात येणार आहे. खरं तर कालव्यातून पाणी सोडलं यावेळेस दोन्ही कालव्याला सोडणं गरजेचं होतं, उजव्या आणि डाव्या. उजव्या कालव्याला पाणी सोडलेलं नाही, कारण त्या ठिकाणी कालव्यामध्ये साफसफाईचं काम चालू आहे. खरं तर ही साफसफाई पाणी सोडण्याच्या अगोदर करायला हवी होती, परंतु पाणी सोडल्यानंतर करण्यास चालू केल्यामुळं पाणी सोडण्यास तो उजवा कालवा चालू करण्यास विलंब झाला. खरं तर पाणी सोडण्याच्या अगोदर ही तयारी पूर्ण करणं गरजेचं होतं. इथंच नियोजन सगळं फसतंय. त्यामुळं उजनीच्या वर अवलंबून असणारे कालव्याची शेती आहे ही मागं पडवताना दिसते. एका कालव्याला पाणी सोडायचं, दुसऱ्याला सोडायचं नाही. त्यामुळं योग्य नियोजन होणं गरजेचं आहे. पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे, उजनी धरणाचं योग्य नियोजन झालं पाहिजे आणि बैठकी वेळोवेळी झाल्या पाहिजेत, तरच पाणी आपल्याला राहणार आहे. तर अशा ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.